तर संजय राऊतांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती टीका केली आहे। समित कदम प्रकरणावरून संजय राऊतांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला। फडणवीसांनी यंत्रणेचा गैरवापर केला। इतिहासात त्यांची ओळख खलनायक अशीच राहील अशी घणाघाती टीका सुद्धा राऊतांनी केली आहे। तर दुसरीकडे ते राजकारणातील तिरस्करणीय व्यक्ती असल्याचा टोला सुद्धा राऊतांनी लगावलाय। यावेळेस बोलताना राऊतांनी मोदी आणि फडणवीस भेटीवरूनही शेलक्या शब्दामध्ये टीका केली आहे। मी जे वारंवार म्हणतो, देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले खलनायक आहेत। माझं त्यांचं व्यक्तिगत वाद नाही। ज्या प्रकारचं राजकारण त्यांनी महाराष्ट्रात केलं आहे, महाराष्ट्र कलंकित केला, महाराष्ट्रामध्ये विषाचा प्रवाह निर्माण केला, हे राज्य त्यांना माफ करणार नाही। इतिहासामध्ये त्यांची नोंद खलनायक, कळीचा नारद म्हणूनच होईल। त्यांनी या राज्याचं भलं करण्याची संधी त्यांना ईश्वरानं दिली होती, पण त्यांना ती पुढे नेता आलं नाही ते कार्य। आणि आज ते दुर्दैवानं या राज्यातल्या जनतेत अत्यंत तिरस्करणीय व्यक्ती म्हणून आज जर कोणतं नाव असेल या महाराष्ट्रात तर देवेंद्र फडणवीस। त्यांनी पदाचा, सत्तेचा, त्यांच्या हातातल्या यंत्रणेचा पूर्णपणे गैरवापर ही लोकशाही खतम करण्यासाठी, आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी, छळण्यासाठी केले। रामाला विसरले म्हणजे हेच तर भारतीय जनता पक्षाचं वैशिष्ट्य आहे, बरं का। राम त्यांच्या कामाचा राहिला नाही, रामाला विसरले। कदाचित रामाला परत ते गर्भगृहात बंद करतील, यांचा काही भरोसा नाही। आता जय जगन्नाथ, ओरिसातून 20 जागा मिळाल्या म्हणून जय जगन्नाथ, अजून कोणता देव? त्यांचं उत्खनन सुरूच असतं देवांच्या बाबतीमध्ये। जो देव पावेल तो त्यांचा देव, जो त्यांना पावेल, मग त्यांना म्हसोबाई चालेल, कोणी चालेल, काही चालेल त्यांना। ते काय हिंदुत्ववादी लोक नाही आहेत, ते बेगडे हिंदुत्ववादी, ढोंगी हिंदुत्ववादी लोक आहेत। आता राम भाजपच्या हिंदुत्वाच्या डिक्शनरीतून कापला गेला। आता राम त्यांचा नाही, पण राम आमचा आहे, जनतेचा आहे।